आपल्या समोर येते ऋतुजा लाड. हाय ऋतुजा. हाय. खूप गोड दिसते सर. थँक्यू. बरं आता परत जसं मी काल म्हटलं होतं तसं आता डेंजर झोनच्या बाहेर तू निघालीस. हो. एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता तुझं गाणं असं झालं पाहिजे की परत डेंजर झोनचं तोंड नाही बघायला लागतं का मग. नक्की प्रयत्न करेन. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. असं वाटतं आयडल समोर कसं सादर झाल्यानंतर कसं वाटतं तसं वाटतंय. Wonderful. पण ज्यांची गाणी ऐकत असतो त्यांच्याच समोर गायला मिळतं हेच मोठं भाग्य आमचं. आय एम शुअर. ऑफकोर्स. तर आपण उषाताईंपासूनच सुरुवात करूया. छान गेलीस. थँक्यू. त्या गाण्याला जसा भाव दिला पाहिजे, जसं फिलिंग्स दिले पाहिजे ते बरोबर दिलेस तू. खूप छान गेलीस. थँक्यू. सगळ्या गायकांनी उषाताईंचं हे गाणं ऐकायला हवं की किती शांतपणे एक एक नोट त्याच्यामध्ये गायलेली. एक तर अप्रतिम कॉम्पोजिशन आहे अण्णा जोशींचं. आणि तू अगदी मला आठवतंय पहिलं गाणं जे गायलं होतंस, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, त्याच्यातली जी ओळ आहे ना, जिणे गंगहू घाचे पाणी, त्याच एक्सप्रेशनचं हे गाणं आहे की तितकं नितळ तितकं शांत. आणि तुझ्याकडे जे ॲडव्हान्टेज आहे, तुझं एज, तुझा इनोसन्स, तो सगळा याला उपयोगाला आला. जसा माणूस मोठा मोठा होत जातो तसा तो इनोसन्स हरवत जातो आणि मग ही गाणी गायला फार जास्त कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं. ते तुला कमी करायला लागलं कारण तू मुळातच तितकी सरळ आहेस. व्हेरी गुड. मला खूप आवडलं. थँक्यू. खूप छान झालं गाणं आणि इतकं अप्रतिम कॉम्पोजिशन आहे की याची काही तोडच नाही. तुला मी फक्त ओव्हरऑल एवढंच सांगेन की तुला मागे मी बोलतो की होल्ड नोट्सची गाणी गाताना एक विब्राटोचा तू अभ्यास करायला पाहिजेस. तर विब्राटो या गाण्यात तुला खूप उपयोगाला आला असता असं मला वाटतं जर का गायला असतंस तर. अवधूतनी क दिलाय, सलील दादांनी ध दिलेला आहे.